ब्रेकनंतर स्वागत. प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या जागर या ट्रॅव्हल शोचा शुभारंभ मुंबईतल्या इंडियन आर्ट फेस्टिवल पासून झालाय. मुंबईमधल्या नेहरू सेंटरमध्ये त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. त्यांच्या या नव्या ट्रॅव्हल शो बद्दल अधिक जाणून घेतलंय त्यांच्याकडून आमची प्रतिनिधी राखी शेळकेनं. कोणतंही ट्रेनिंग नाही किंवा कोणतंही रीतसर शिक्षण नाही. केवळ कलर पेन्सिल घेऊन त्याने आपल्या कल्पनेतलं विश्व कॅनव्हासवर उतरवलं आणि एक मोठा चित्रकार झाला. आज त्याच्या चित्राला जगभरातून देशभरातून पसंती मिळते. हे कोणत्या पुस्तकातली कथा मी तुम्हाला सांगत नाही आहे किंवा मग कोणत्या सिनेमाची स्टोरी सांगत नाही आहे. हे प्रत्यक्ष घडतं आहे आणि तो किमयागार आज माझ्यासोबत आहे. चित्रकार शशिकांत धोत्रे. खूप स्वागत TV9 मध्ये. थँक्यू, धन्यवाद. एक गोष्ट यात प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ग्रामीण छाप बघायला मिळते तुमच्या चित्रात. तर काय ते त्या थीमबद्दल? बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये आणि त्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालोय. ते बघत बघतच प्रत्यक्ष ते जगलोयच. म्हणजे अगदी सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ तालुक्यात शिरापूर नावाचं एक खूप छोटंसं गाव आहे, त्या गावातच. त्यामुळे साहजिकच ते विषय माझ्या चित्रांमध्ये आले आणि अजूनही असे खूप विषय आहेत की त्या विषयांवरती मला चित्र काढायची आहेत. एक चित्रकार म्हटल्यावर म्हणजे आता जसं तू सांगितलंयस की हे सगळं जवळून पाहिलंय, याचा अभ्यास नेमका कसा असतो? म्हणजे जर आता जात्यावर दळतायत या बायका, तर कशा प्रकारचं निरीक्षण त्याच्यात तू करायचंस? निरीक्षण नाही केलं, म्हणजे असं ठरवून काही निरीक्षण केलं नाही की आता मला निरीक्षण करायचं आहे, नाही कसे दळतायत वगैरे. ते अगदी नैसर्गिक होतं आणि ते रुटीनचं होतं. म्हणजे जात्याची घरघर चालू झाली की त्याचा खूप प्रचंड आवाज असायचा आणि आत्तापेक्षा मला चांगलं आठवतं की 20-22 वर्षापूर्वी गावाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून कुणी टाळी वाजवली तर इकडच्या टोकाला आवाज जाईल, एवढी शांतता असायची. तर ते जात्याचं घरघरनं तर मग विचार करा तो किती मोठा आवाज. तर मग पहाटे बऱ्याचदा ती घरघर चालू झाली, त्याची गाणी चालू झाली की मग मलाही जाग यायची आणि मला ते बघायला मिळायचं. हे अगदी नैसर्गिक होतं, ठरवून ऑब्झर्वेशन वगैरे असं काही केलेलं नाही. एक जागर नावाचा उपक्रम नवा सुरू करतोयस तू, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? अधिक कसं असणार आहे आणि नेमका त्याचा उद्देश काय आहे? 2-3 कारणं आहेत. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण असं की मी 6-7 वर्षापासून प्रोफेशनली आहे ह्या फील्डमध्ये. माझं ऑब्झर्वेशन असं की बाकीच्या कला किंवा इतर विषय गावागावात पोचलेत. अगदी सिनेमे असतील, संगीत असेल, डान्सचे कार्यक्रम असतील की त्याच्या व्यतिरिक्त खेळ असतील, क्रिकेट किंवा इतर कुठलेही खेळ, ते अगदी गावागावात पोचले. आज जर तुम्ही कोणाला विचारलं की 10-20 फिल्म स्टारची नावं सांग, तर ते फटाफट न थांबता सांगेल. त्यालाच तुम्ही विचारा की 2-3 चित्रकारांची नावं सांग देशातल्या, तर तो अडखळेल किंवा कदाचित त्याला सांगता येणार नाही. याची कारणं मी शोधायचा प्रयत्न केला. मला प्रकर्षानं जाणवलं की चित्रकार कलावंतापर्यंत पोचला नाही आणि चित्रकार कॉमन लोकांपर्यंत पोचला नाही आणि कॉमन असेल, मिडल क्लास असतील, ती लोक चित्रकलेबद्दल आकर्षित कधी झाले नाहीत. त्याला कारणही खूप आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रसार झाले गेले की जे जणू काही चित्र म्हणजे त्याच्यात काहीतरी असं वेगळं जगच असतं किंवा ते काय आपल्याला कळत नाही बाबा, आपल्या डोक्याच्या पलीकडचं आहे आणि काय म्हणजे असं. किंवा चित्रकारांनी देखील काही चित्रकारांनी, सगळ्यांनी नव्हे, की त्यांनी असं बाकीच्या माणसं म्हणजे यांना काही मेंदूच नाही, यांना काही कळत नाही याच्यातलं, उगीच असं तसं गर्दी करतात किंवा काय वगैरे. अशा ह्या सगळ्या गोष्टींमुळं जे चित्र आणि सामान्य माणूस एकत्र यायला पाहिजे होता, तो कधी आलाच नाही. म्हणजे मनापासून मला ते प्रकर्षानं जाणवलं आणि मग मी काय फार मोठा ह्याच्यात अगदी इतिहास घडवणार आहे किंवा बदल करून टाकणार आहे अशातला अजिबातच भाग नाही. परंतु ह्या ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून मी जितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचणार आहे आणि जेवढा जास्तीत जास्त लोकांना मी गॅलरीत चित्र बघायला जायची असतात किंवा स्वतः परिवाराला घेऊन, लहान मुलांना घेऊन जाऊन चित्र बघायचे असतात, त्याचा आनंद घ्यायचा असतो वगैरे वगैरे, ही एक प्रकारची प्रथा सुरू व्हावी ह्याच्यासाठी मी स्वतः हा एवढा मोठा कार्यक्रम
घेतोय. ह्या ट्रॅव्हल शोच्या सोबतच हे प्रदर्शन मी चित्रांचं घेत फिरेन. चित्र त्या त्या शहरातल्या गॅलरीत लागतील आणि मी तिथं थांबणार नाही. मग मी तो परिसर, तो राज्य जेवढ्या बारकाईनं मला बघता येईल, जेवढा अभ्यास करता येईल, त्या लोकांमध्ये जितकं राहता येईल, जितकं जास्तीत जास्त भारतीय संस्कृतीबद्दल म्हणजे चित्ररूपानं बरं का, म्हणजे फारच अगदी एखाद्या इतिहासकाराप्रमाणे नव्हे, तर ते बघून त्या सगळ्या गोष्टी माझ्या अगोदर मनात आणि डोळ्यात साठवणार. कॅमेऱ्यात पण ते स्टील फोटोग्राफी होतील, व्हिडिओ शूटिंगही होईल. त्या पूर्ण भारतभर मी जे काही 1.5 वर्षातला घेणारा अनुभव आहे तो अनुभव. आणि त्याच्यानंतर हे साधारणतः 2016च्या फेब्रुवारीपर्यंत माझा ट्रॅव्हल शो संपेल हा. तर 2016च्या नंतर हा जो सगळा डाटा असेल चित्ररूपातनं मी जे आत्ता बघणार आहे किंवा जे काही शूट करणार आहे त्या सगळ्यांमधनं मी ठरवणार की माझ्या मनाला ह्याच्यातलं काय भावलं किंवा कुठल्या विषयांवरती घेऊन मला पुढची चित्र करायची आहेत. ते सगळे विषय निवडणार आणि त्या त्या विषयांवरती मी माझ्या शैलीमध्ये चित्र काढणार. आणि ही चित्र 2019मध्ये आत्ता जसा भारतातली 27 शहरं घेऊन मी ट्रॅव्हल शो करतोय तसा युरोप खंड घेणार. मग त्या युरोपातली जवळपास सगळी महत्त्वाची शहरं असतील. मी त्या शहरांमध्ये हे भारताचं सगळं कल्चर चित्ररूपानं माझ्या पद्धतीने घेऊन जाणार. साधारण चित्र म्हटलं, एखादी पेंटिंग म्हटलं की त्याच्यातलं शास्त्र हे जरा सामान्य लोकांना कळायला उशीर लागतो, पण ही चित्र पटकन रिलेट करता येतात किंवा अरे हां मी असं पाहिलं किंवा असं अनुभवलं, रिलेट करू शकतात लोक. 21व्या शतकात आत्ताच्या मुलांना, तरुण मुलांना देखील जुने विषय खूप आवडतात. त्याच्याशी त्यांची काय अटॅचमेंट असावी मला समजू शकलं नाही. किंवा आत्ताचा 15-20 वर्षाच्या मुलाला त्या जात्याबद्दल काय संबंध नाही आहे किंवा त्या नागपंचमीच्या रात्रीच्या मेहंदीबद्दल काय संबंध नाही, सुपात ज्वारी पारडणाऱ्या बाईशी संबंध नाही किंवा मधमाशे मोळ झाडून मध खाणं ह्या गोष्टींशी काय संबंध नाही. तरी देखील त्यांना ती तितकी का रिलेट करतात किंवा का भावतात ह्याचं उत्तर मलाही सापडलेलं नाही. बट खूप चांगलं प्रतिसाद मिळतोय, खूप ॲप्रिशिएट करतात. साहजिकच मला अजून ह्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि खूप खूप काम करायचं आहे. अजून असंख्य विषय आहेत ते हाताळायचे आहेत. एक आम्हाला आवाज असं विचारावं असं वाटतं की तुझं लहानपण तू कसं जगलायस? खूप भारी जगलोय. चित्रांतून आम्हाला कळतंच आहे, पण तरीसुद्धा त्या लहानपणाविषयी काय सांगशील? खूप भारी जगलोय. म्हणजे आता जसं दिसतोय इतका असा स्वच्छ, चांगला, साफ तसा अजिबात नव्हतो. 1 नंबरचा टुकार मुलगा होतो मी माझ्या शाळेत अगदी लहानपणापासूनच. मला वाटतं 8वी 9वी 10वीत वगैरे तर तो प्रकार इतका टोकाला गेला होता की माझ्याबरोबर खूप कमी मुलं मैत्री करायचे आणि कोणी केलीच तर त्याला त्याचे आईवडील बदलायचे सुद्धा. एवढा मी असा होतो. शाळेला दांडी मारायची, शेतात रानावनात भटकत राहायचं. मी शाळेत कमी आणि माझ्या गावाच्या परिसरात आजूबाजूच्या खूप मोठ्या परिसरात मोहळं झाडायची म्हणजे माहिती आहे ना, मधमाशा उठवायच्या आणि त्याचा मध खायचा. मग बऱ्याचदा माशा चावायच्या वगैरे हे सगळे प्रकार. चोरून लोकांच्या शेतातले पेरू खायचे, काही द्राक्षे डाळिंब चोरून ना पण हे असले सगळे प्रकार मी शाळा बुडवून करायचो आणि एकटा नसायचो, सोबत बाकीच्या मित्रांनाही घेऊन त्यांनाही बुडवायला लावून करायचो. पण ते जे मी जगलोय, नदीत पोहणं असेल, दिवसभर वगैरे गोट्या खेळणं असेल, विट्टीदांडू खेळणं असेल, सुरपारंबा खेळणं असेल, ते खरंच मी भरभरून जगलोय. माझं बालपण एकदम इतकं भारी जगलोय की बस त्याचा मला आत्ता अभिमान वाटतो. आणि ते माझं भांडवल आहे. आता मी जे ते सगळं जगलोय, ती जी एनर्जी आहे ना, ती आत्ता मी माझ्या कलेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू शकतो. शशिकांत, शेवटचा प्रश्न तुला विचारते. आज सगळीकडे तू जे पेंटिंग्स काढतोय, जे विषय सध्या तू कॅनव्हासवर उतरवतोय, सगळ्यांना आवडत आहेत, पण तुझं यापुढचं अजून काय बरीच स्वप्न असतील अजून, कारण ही सुरुवातच आहे. पुढची स्वप्न काय तुझी? स्वप्न वैयक्तिक माझी काही नाही आहेत. म्हणजे चित्रकलेच्या बाबतीत मला चित्रकलेचा आनंद घ्यायचा आहे, मला ते आवडतं आणि मी रिअलिस्टिक करतोय. पुढे जाऊन मला अजून काही वेगळ्या पद्धतीची चित्र करावीशी वाटतील, माहीत नाही. आता भविष्य मी काय सांगू शकणार नाही माझ्या कलेच्या बाबतीतलं. पण इच्छा मात्र आहे माझी खूप अशी की भारतात चित्रकलेला एक खूप चांगलं स्थान मिळावं. लहान मुलांना चित्रकलेत खूप खूप रस असतो, त्यांना सपोर्ट करावा
त्यांना असं जे एक लोकांच्या डोक्यात असं बसलेलं आहे भारतात की चित्रकार म्हणजे असा दाढी वेढी वाढलेला जो बगलेत झोळ्या अडकवलाय आणि अगदी दारिद्र्य सगळ्या जगाचं दुःख सगळं याच्यात पदरात टाकलंय, किंवा ह्याला दुसरं काही जमत नाही म्हणून हा चित्र काढतो, किंवा ह्याला दुसरीकडे कुठे ॲडमिशन मिळालं नाही म्हणून चित्रकलेच्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलं आहे. हे सगळं असं पुसून निघावं असं वाटते, कारण हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे. ह्याच्यामुळं आत्तापर्यंत जेवढं चित्रकलेचं या देशात नुकसान झाले त्याच्या कितीतरी पटीनं अजून होऊ शकतंय. ते होण्यापासून तरी जनतेनं किंवा कॉमन माणसांनी सांभाळून घ्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्याच्यामुळं नाही का उमजणारं एखादं फूल उमजायच्या अगोदरच आपण चुरडून टाकावं, तसं कलावंतांचं होतं. अगदी लहान लहान असतात, त्यांच्यात खरंच खूप टॅलेंट असतं, अप्रतिम चित्र काढतात, पण त्यांना केवळ ह्याच्यात तू चित्र काढून काय करणार आहेस म्हणून त्यांना काय पोटाचा प्रश्न सगळ्यात आधी. हो. तर हे नाही आहे. खूप उत्तम करिअर करता येऊ शकतं जर सगळ्यांनी मनात घेतलं आणि जर मनापासून चित्रकलेसाठी काहीतरी, जास्त नाही, सगळं सोडून नाही करायचं आहे. आपण सिनेमे बघायला जातोच, संगीत क्रिकेट खेळ बघायला जातो, इतर कितीतरी प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ असतील, कलेचे प्रकार असतील, ते बघायला आपण जातो, आवर्जून वेळ काढून परिवारात सकट जातो. मग चित्रांची प्रदर्शनं बघायला का जाऊ नये लोकांना? किंवा मला माहिती आहे आवडतंय, कारण मला जे प्रेम मिळतंय त्याच्यावरून मी खात्रीनं सांगतो की चित्रकलेवरती प्रेम अजूनही या देशात खूप करतात, आणि ते आत्ताच नाही आहे, हजारो वर्षाची परंपरा या देशाला आहे. अजिंठ्यासारखं, वेरूळसारखं किंवा खजुराहोसारखी मंदिरं हजारो वर्षापूर्वी या देशात झालेली आहेत. म्हणजे ही काय परंपरा या देशाला नवीन नाही आहे, पण मधल्या काळात का कुणास ठाऊक सगळं असं पुसटसं झालेलं होतं किंवा त्याच्यात खूप बंधनं आलेली आहेत. पण ते माझी प्रामाणिक विनंती आहे तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना किंवा महाराष्ट्रातल्या किंवा इथल्या सगळ्या जनतेला की त्यांनी खरंच चित्रकलेवर एकदा प्रेम करून बघावं. मी खात्रीनं सांगतो की ते आपल्या मुलांवर, लेकरांवर जेवढं प्रेम करतात ना तेवढं ह्या चित्रकलेवरती करतील, आणि एवढा गोड विषय आहे. नक्कीच तुझे हे स्वप्न पूर्ण हो आणि सगळ्यांना चित्रकलेची आवड निर्माण हो, आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.